ही पूजा मी केली नाही ठीक आहे, पण हे व्रत तारिणीही पूर्ण करू शकणार नाही याची काळजी मी घेईन. काय चाललंय? युवराजने अजून काहीच कशी हालचाल केलेली नाहीये. एक मिनिट, तुम्ही नीट लक्ष ठेवून आहात ना त्याच्यावर? मला कुठलाही हलगर्जीपणा नकोय. मॅडम आम्ही सगळे अलर्ट आहोत. 24/7 त्याला ट्रॅप करणं सुरू आहे, पण त्याची कुठलीच मुवमेंट नाहीये. काय ना मॅडम, तुम्ही दमच त्याला असं दिलाय ना, एकदम घाबरला असेल ते आता. मॅम पण तुम्ही सुद्धा त्याला पुरावे नसल्यामुळे सोडलंय ना, मग अजूनही तुम्हाला त्याच्याचवरती संशय? पुरावे आपल्याकडे आधी सुद्धा होते फातिमा, होते की नाही? पण ते कोर्टात सादर करण्यासारखे नव्हते, बरोबर? संशय काय? कुठे आहेत केदार आणि तारिणी? मॅम घरी असतील. मग फोन का नाही उचलत आहेत? मॅम हा मॅम बोला ना. कुठे आहात तुम्ही? मॅम आम्ही घरी होतो. मला तुम्ही दोघेही लवकरात लवकर इथे हवे आहात. इट्स अर्जंट. काय पूजेचे कपडे बदलून घाई गडबडीत कुठे चाललात? हा जरा बाहेरच पडत होतो काकू. जास्त लांब जाऊ नका, आत्ताच पूजा झालीये, नाही तर अनुष्ठान राहील बाजूला, घरातले सगळे तुम्हाला धारेवर धरतील. नाही, तारणीला दूध आणि फलाहार सांगितलाय ना, तर फळं आणायला चाललोय. पण फळं तर आहेत आपल्याकडे. ते आजच्या पुरती आहेत ना, उद्या पण लागतील आणि धावपळीत राहून जायला नको म्हणून आत्ताच आणून ठेवतोय. बरोबर आहे, जा जा. तारिणी, तुझ्याकडे जरा काम होतं, 1 मिनिट. हो बोलूयात ना केदार, तू हो पुढे, मी आलेच. हा ऐक ना तारिणी, मी सुमी आजीला ना काव्याबद्दल विचारलं, तर त्या मला काय म्हणाल्या, त्या तुझ्या बाबांशी बोलतायत आणि मला काय ते कळवतायत. मी ना वैभवचा फोटो माहिती सगळं त्यांना देऊन बसलीये, पण तू जरा विचार ना कुठवर आलंय ते. हो एवढंच ना. मग असं का विचारताय? हक्कानी सांगा ना मला. काळजी करू नका, मी बोलते तिच्याशी आणि जे काही होईल ना ते छानच होईल. तू आहेस म्हटल्यावर मला काळजीच नाही. माझी गोड गोड सुनती, माझ्या गोड गोड सासूबाई. मगाशी सुद्धा केवढा अनर्थ होणार होता, ते श्रीफल वगैरे पडलं, पण तू सांभाळून घेतलंस. तसंच हे काव्य आणि वैभवचं पण तू नीट मार्गी लावशील, मला खात्री आहे. क्लोरोफॉर्म म्हणतात त्याला निशी. हा बोला काय त्याचं काय? ते मी रुमालाला लावणार आणि मग तो रुमाल तारिणीच्या नाकावर आणि तारिणी बेशुद्ध. क्या बात है, वाह. ईशा इकडे इकडे, आता यापुढे आपलं काम सुरू होणार आहे. अगं अरे आता ती बेशुद्ध झाली ना, मग आपण एक व्हॅन घेऊन यायची किडनॅपिंग साठी तारिणीला, बरोबर? ती व्हॅन घराच्या बाहेर लावायची, तारिणीला उचलायचं, व्हॅन मध्ये भरायचं, तारिणी किडनॅप. बेलसरांना फोन करायचा, हॅलो आम्हाला खंडणी हवी आहे, बरोबर आहे? अरे तू बेलसरेंकडे खंडणी मागणार? बेलसरे देणार? अरे आदल्या दिवशी उरलेल्या पोळ्या तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला फोडणीला टाकून खाता, तुम्ही देणार? खांडेकरांना खंडणी तुम्ही देणार? युवी प्लीज, तुला नाही आवडली आयडिया तर नाही आवडली असं सांग. आमच्या फोडणीच्या पोळ्या काढायची काहीच गरज नाहीये. आणि बाय द वे, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फोडणीच्या पोळ्या नाही, फोडणीचा भात खातो. हिला समजाव, नाही तर माझ्या हातून असं काहीतरी घडेल ना की मी परत जेलमध्ये जाईन, आणि यावेळी मला आनंद होईल जेलमध्ये झाली ना. प्लीज काम डाऊन. काय करतोय? ओके, मी शांतपणे समजावतो. मी हे जे डोकं आहे ना, ते आपल्याला आहेरात नाही मिळत, कळलं का? हे जन्मापासून असतं, ते वापरायचं असतं, तू वापरत नाहीयेस. आणि जर खूप दिवस तू ते वापरलं नाहीस ना, तर काय होईल माहितीये का? काय होईल? गंज लागेल. हा, आणि मानेवरून ना ते एक दिवस असं येईल, खाली पडेल, मग जगाला दिसेल बिंडोक निशी. युवी निशी, स्टॉप इट. हे बघ युवी, निशी बोलतेय त्यातलं एक मला पटतंय. बघ बघ, तारिणीच्या या पूजेत खंड तर पडायला हवा, म्हणजे कौशिकी समोर तारिणीच्या इमेजचा फियास्को व्हायला हवा. एक्झॅक्टली तेच तर म्हणतेय मी. आजीला खूप विश्वास आहे ना तिच्या तारिणीवर. माझ्या तारिणीमुळे घरावर संकट येणार नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. मला तिचा हाच विश्वास खोटा ठरवायचा. कसली पूजा? नंदादीप अधिष्ठान. श्रावणाच्या आधी ही पूजा करतात, घरावर कोणतं संकट येऊ नये म्हणून.
सिरियसली अशी कुठली पूजा असते? लोक पण काय काय करतील ना तसं काही नेम नाही. मग तुम्ही सुद्धा रमलात का तिकडेच? नाही, आय अंडरस्टँड, तुझं कुटुंबच आहे ते केदार. इनफॅक्ट तुम्ही अदरवाईज रमलात तर माझं काहीच म्हणणं नाही आहे. माझा प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे, ऑपरेशन गृहप्रवेश करताना तुम्हाला आधीच लीड मिळाली होती ना की गुन्हेगार खांडेकरांच्या घरातच आहे. इनफॅक्ट तुम्ही युवराज थ्रू गुलाबपर्यंत पोहोचलात सुद्धा. गुलाबने सुद्धा शेवटचं स्टेटमेंट हेच दिलं की तो माणूस तुमच्या जवळच आहे, राईट? मग तरी सुद्धा अजून काहीच का कळत नाहीये? घरात राहून माहिती काढायची म्हटल्यावर थोडी काळजी घ्यावी लागतेय मॅम. आय अंडरस्टँड, पण सगळ्या शक्यता पडताळून बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना. नाहीतर गुन्हेगार तुमच्या घरातच राहून छानपैकी तुझ्या हातचं पंचपक्वान्न खात राहील. पण मी युवराजच्या विरोधात ज्यावेळेस स्टेटमेंट दिलं त्यावेळेस सुद्धा मी त्या घरची सूनच होते. मी त्या घरची सून जरी असले तरी मी माझं कर्तव्य कधीच विसरणार नाही. गुड. मग शोधा आता दयानंद खांडेकर. एकदा जेलमध्ये जाऊन आल्याचा रेकॉर्ड आहेच ना. हा, निर्दोष सुटले, पण गुन्हेगारी जगताशी काही ना काही संबंध असूच शकतो ना. अशा कितीतरी बातम्या असू शकतात ज्या लोकांसमोर अजून आल्याच नाही. न्यूज आणणं आणि त्या दाबणं हे मीडियाचंच काम आहे, नाही का? किंवा कौशिकी खांडेकर असू शकते, किंवा आपला कशाशी काहीच संबंध नाही असं दाखवणारी पद्मिनी खांडेकर. युवराजची बहीण ईशा, तिची आई चेतना, एवढी मोठी फॅमिली आहे, एवढे अँगल्स आहेत, तरी सुद्धा अजून तुमच्या हाती काहीच कसं लागलं नाहीये. युवराज सुटला असला तरी आपली काळजी अजून संपलेली नाहीये. नाही नाही नाही, मला नाही वाटत हे प्रकरण इतक्यात संपणार आहे.